हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम सुख झाले ओ सागरी प्रति नामाचे चिंतन गडी कानोबाचे ध्यान प्रसूत प्राप्त हरिकीर्तन प्रसंगी मुक्काम पोस्ट उंबरकोण तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक पवित्र अशा तीर्थक्षेत्रामध्ये सद्गुरु सच्चिदानंद समर्थ सद्गुरु परब्रह्म सद्गुरु श्रीपाद बाबा चव्हाण समर्थ सद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु रामदास बाबा बुधवारे समर्थ सद्गुरु सच्चिदानंद परब्रह्म सद्गुरु आपले तुळशीराम बाबा शिंदे या महान महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा सर्व आजूबाजूच्या मग इगतपुरी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सिन्नर असेल, अकोला असेल, मुंबई परिसर असेल, पुणे परिसरात आलेली सर्व साधक मंडळी, सर्व गुरुजन वर्ग, गुणीजन वर्ग, या विभागातले सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, गायनाचार्य, मृदुंगाचार्य,
माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अनुभवानं असणारी तुम्ही सर्व श्रेष्ठ गुरुतुल्य महात्मे मंडळी तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये 19व्या वर्षाची सांगता असणारा हा 3.5 दिवसाचा वारकरी वैष्णव मेळावा. बाबांच्या कृपाशीर्वादानं मला दुसऱ्या का तिसऱ्या वर्षी येण्याची या मेळाव्यामध्ये संधी मिळाली होती. त्यानंतर आता डायरेक्टली 19व्या वर्षामध्ये इथं तुम्हाला सर्व महान साधू संत मंडळींची सेवा करण्याचा योगायोग या रूपाने आज आला. 3.5 दिवस तुम्ही सर्व मंडळी ब्रह्मज्ञानामध्ये अगदी न्हावून निघालात की मी काल आल्यानंतर इथं अनुभवलं आणि कालचा सगळा हरिपाठापासून संध्याकाळपर्यंतचा अनुभव पाहिल्याच्या नंतर बाबाच्या काळाची आठवण झाली. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा बुधवारे, सद्गुरु सच्चिदानंद आपले तुळशीराम बाबा महान महात्म्यांनी हे धर्माचं कार्य तुमच्या आमच्या हाती सोपवलं. आज योगायोग इतका सुंदर आहे. तुम्ही सर्व गायक मंडळी वादक मंडळी या रूपाने उपस्थित आहात. विशेष करून आपल्या श्रीपाद बाबा ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य ब्रह्ममूर्ती बाबुराव बाबा बागडे या निमित्ताने उपस्थित आहेत. अजून काही विश्वस्त मंडळी या निमित्ताने उपस्थित आहेत. गेली 3 दिवस 3.5 दिवस ज्या सर्व महान महात्म्यांची सेवा या व्यासपीठावरून काही मार्गदर्शन संप्रदायाच्या दृष्टीने त्या महात्म्यांकडनं झालं. त्या सर्व महात्म्यांच्या चरणावर ही सेवा नतमस्तक आहे. मस्तक हे पायावरे पायावर तुम्हा सर्व वारकरी संतांच्या चरणावर नतमस्तक आहे. ज्या महात्म्यांनी जो निरोप दिला आपण रात्री भुगेबाबांच्या मुखातनं आपण ऐकलंय. नवे सर्वात महत्वाचा स्वाभिमान आहे. आपण आनंद संप्रदायाच्या मालिकेत आहे. हाच आपलं परम भाग्य आहे आणि हाच आपला स्वाभिमान आहे. आई बापाची गाणी गाणारी मंडळी, पोवाडे गाणारी, इकडले तिकडले चुटके सांगणारे भरपूर आहेत. व्हॉट्सअपच्या गप्पा आणणारे भरपूर आहेत. पण भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती सांगणारा महात्मा महाराष्ट्राला एकमेव कोण लाभला असेल तर ते आपले सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा चव्हाण. त्या महान महात्म्यांनी तो ज्ञानाचा मार्ग आपल्याला खुला करून दिला आणि उद्धाराची भूमिका आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न त्या सर्व महान महात्म्यांनी केला. आणि त्यांच्या पावलावर पाऊल देऊन ते सगळं वैभव पाहिल्यानंतर रात्री मी त्यांच्या शेजारी बसलो होतो. त्या बाजूला माऊलींच्या शेजारी बसलो होतो. तुम्ही आजही शेजारी बसून पहा. फॅनची जशी हवा लागते ना माणसाला, फॅनची जितक्या जोरात हवा लागते ना तितक्या जोरात हवा त्यांच्या बोटाच्या ज्या थापा पडतात ना पक्वादावर, आमच्या कुंदन भाऊच्या ज्या थापा पडतात ना पक्वादावर, आणि एवढी गुणीजन लेकरं आपल्याला संप्रदायाला मिळाली. ही सगळी लेकरं तुम्ही सर्व मंडळी आपल्या संप्रदायाचा स्वाभिमान आहात. आणि विरक्ती हा विश्वास हे आत्मतत्व आपण आपल्या ठिकाणी जागृत ठेवा. कोणती द्वैताची अद्वैताची भावना न निर्माण ठेवता एकच वाक्य ध्यानात ठेवा. शोरूम कोणाचे असू द्या, कंपनी एकच आहे. कोण तुळशीराम बाबांच्या शोरूम मधला, कोण सकवे बाबांच्या शोरूम मधला, कोण जाधव बाबांच्या शोरूम मधला असेल, पण सगळ्यांची कंपनी काय आहे? शोरूमचा संबंध कुठपर्यंत? गाडीची डिलिव्हरी होईपर्यंत.
गाडीची सर्व्हिसिंग, पण टोटली संबंध कोणाशी येतो? कंपनीशी. आणि आपण काय डोक्यात ठेवली पाहिजे? कंपनी. आपल्या सगळ्यांची कंपनी. इथं माझ्या सहित चिवडी मंडळी बसले. आपल्या सगळ्यांची कंपनी, आपल्या सगळ्यांचं फाउंडेशन सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा आनंद संप्रदायाचे 13वे महाप्रवर्तक असं मी म्हणणार नाही, पण माफी मागून बोलतो. 12व्या महाप्रवर्तकांनी जेवढी क्रांती केली तेवढ्याच उंचीची क्रांती आमच्या सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा तुळशीराम बाबा या महात्म्यानं केली. आणि इतकं सोपं करून ठेवलंय, फक्त पावलावर पाऊल टाकायचंय. त्यामुळं आजच्या सेवेला येण्याचा आमच्या नामदेव भाऊंची लय तळमळ. पण नुसता कार्यक्रमासाठी फोन नसतो, सुख दुःखाला फोन असतो. 2007 ला माझं लग्न झालं. माझ्या लग्नात नाशिक मधला उपस्थित असणारा एकमेव माणूस म्हणजे आमचे नामदेव भाऊ आहे. मग त्यांचा शब्द का पाळायचा नाही? गेली अनेक वर्ष त्यांचं माझं कॉन्टॅक्ट व्हायचं, पण या वर्षी त्यांनी अट्टहास केला. ते प्रेमाचं आमंत्रण दिलं, बाबा तुम्हाला यावं लागेल. आणि काल इथं आल्यापासून अंतकरण भारावून गेलं. तुमचे सगळ्यांचे चेहरे पाहिले, सगळ्यांचं प्रेम पाहिलं. आणि नाहीतरी आपल्या संप्रदायाचं नाव काय आहे? आनंद संप्रदाय. मग आनंद संप्रदाय जर असेल तर ते जीवाच्या ठिकाणी लोकणारा जो आनंद आहे, सावळा आनंदाचा आणि तेने आनंदाचा पूर म्हणजे काय हो? पूर म्हणजे काय? पूर म्हणजे असं हळू चालतं ते का? त्याच्यात काही सापडलं तर ते काय करणार? घेऊन जाणार, त्याच्या बरोबर घेऊन जाणार. आनंदाचा पूर ज्याच्यामध्ये आहे, थोडस वेल एज्युकेटेड सुशिक्षित जी नवीन लोक आहेत, ज्यांना संप्रदायाकडे यायचं, बरीच महाराज घातली असती माळ पण माझ्या नशिबात नाही. काही म्हणतात महाराज घातली असती माळ पण करिअर करायचं बाकी आहे अजून. आणि आयुष्याचा करिअर जर तुला समजून घ्यायचं असेल, आयुष्याची भूमिका जर लक्षात घ्यायची असेल, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार जर तुला प्राप्त करायचा असेल तर या संप्रदायाची भूमिका समजून घेणं ही काळाची गरज. म्हणून बाबा सांगायचे सुरुवातीचे 5 संप्रदाय. किती? 5. 1 सौर, 2 शाक्त, 3 वैष्णव, 5 शैव, 4 शैव आणि 5 गणपती. किती झाले? 5. सौर, शाक्त, शैव, वैष्णव आणि गणपती असे किती संप्रदाय? 5. त्यातले 3 संप्रदाय काळाच्या पडद्याआड गेले. कोणता? शाक्त म्हणजे शक्तीची उपासना करणार. शक्तीची उपासना फक्त किती दिवस? 9 दिवस. किती? अनादि निर्गुण आईचा जोगावा मागेल हाती बोधाचा. कशाचा झेंडा घ्यायला सांगितलं? आता आमच्या हातात कशा कशाची झेंडे? द्वैत सारोनी माळ निघाली आणि भेद रहित वारीत जायचं असं तर काय केलं पाहिजे? पण अजून आमच्या डोक्यात लय मोठा भेद आहे. हे मी थोडस बोलणं नाही बोलत, त्या गोष्टीला वळण देत नाही. संप्रदायाला या गोष्टींची गरज आहे. वाक्यदारात ठेवा. एकमेकाला फक्त मिठ्या मारून जय हरी म्हणून चालणार नाही. आतून तशी शुद्धता आहे का? आतून तशी व्यापकता आपली निर्माण झाली का? आपण इतरांना आपल्या समज
आपल्या सारखं समजतोय का? आणि व्यापकता जोपर्यंत आपल्या अंतःकरणात येत नाही तोपर्यंत संप्रदायाचं प्रेम कळणं अशक्य. मग इथे अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि कालापासून आलेली जी उपासना आहे, शाक्त संप्रदाय म्हणजे शक्तीची उपासना करणारी, मनाचे कान करून ऐका. पण काळ्याच्या पडद्याआड गेली. कारण दिवी फक्त किती दिवस डोक्यात ठेवली? 9 दिवस. नवरात्राचा उपवास सोडला. आता 10व्या दिवशी काय करतात ते काही मला सांगायला लावू नका, सांगायची इच्छा पण नाही. त्यानंतर पुढचा संप्रदाय आहे गाणपत्य संप्रदाय, म्हणजे गणपतीची उपासना करणं. गणपतीची उपासना सुद्धा किती दिवस? फक्त 10 दिवस. मग 1 2 3 4 गणपतीचा गणपती बाप्पा मोरया. आणि पुढच्या वर्षी फक्त 10 दिवस तेवढी उपासना करणार. एकदा 10 दिवस संपले का परत वर्षभर काय ध्यानात राहत काय गणपती आहे, कोण गणपती, काही लक्षात राहत. मग गाणपत्य संप्रदाय काळाच्या पडद्याआड गेला. शाक्त संप्रदाय काळाच्या पडद्याआड गेला. सौर संप्रदाय, सौर म्हणजे सूर्याला दान देणं, सूर्याला अर्ध सोडणं, तो सुद्धा संप्रदाय काळाच्या पडद्याआड गेला. हे 3 संप्रदाय काळाच्या पडद्याआड गेले आणि शिल्लक राहिले फक्त किती? 2. एक शैव संप्रदाय आणि 2 वैष्णव संप्रदाय. वैष्णव म्हणजे विष्णूंची भक्ती करणारे आणि शैव म्हणजे शिवाची. सोप्या भाषेत सांगायचं उभ्या गंधावाले आणि सोप्या भाषेत सांगायचं आता याच्यातूच अडकून राहिले काही. उभा गण, आडवा गण, लाल गण, सफेद गण, याचा तो टिळा, त्याचा तो टिळा, टिळे टिळे, या सगळ्यात आम्ही अडकून बसलो. आणि या 2 संप्रदायाच्या नंतर 4 उपप्रकार पडले. स्वरूप संप्रदाय, प्रकाश संप्रदाय, चैतन्य संप्रदाय आणि आनंद संप्रदाय. आणि त्या संप्रदायाचं महावाक्य, त्या महावाक्याचा बोध तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत आला म्हणून आपण भाग्यवान आहोत. कारण 4 वेदाचे किती वाक्य आहेत? थोडस बोला, गप्प बसून चालणार नाही. मला टायमिंग दिलाय 10 ते 12 किंवा 9 ते 11. पण हँडवेल मध्ये असं कुठंच दिलं नाही सकाळच्या 11 का संध्याकाळच्या. तुम्ही बोलले तर आताच्या 11, नाही बोलले तर कधीच्या 11 मला माहिती. आणि असा काही लिखित नियम नाही का काला सकाळीच संपला पाहिजे असा नियमच नाही अजिबात. त्यामुळे तुम्ही जर बोलले 4 वेद आणि 4 वेदाची 4 महावाक्य. कोणते 4 वेद? अथर्ववेद, ऋग्वेद, सामवेद. बोला ना, मी बोट मोजली ना, तुम्ही बोला ना. अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद आणि ऋग्वेद. किती वेद झाले? 4 वेदाची 4 महावाक्य. कोणती कोणती? हा, आयात्मानं ब्रह्म, वा, प्रज्ञानं ब्रह्म, अहम ब्रह्मास्मि, तत्त्वमसि आणि तत्त्वमसि. किती? 4 वेदाची 4 महावाक्य. या कोणत्याही एका महावाक्याचा उपदेश सद्गुरूच्या मुखातनं शिष्याच्या कानापर्यंत पोहोचणं याला संप्रदायाची भूमिका समजली जाते. विढावा वरच्या अंगाने बोलणारी असंख्य मंडळी आहेत. वरचं तत्वज्ञान आणि खरं म्हणजे त्या नामाची ताकदच इतकी मोठी आहे. ध्यानात ठेवा, मी परवाई कुठेतरी कीर्तनामध्ये बोलून गेलो. मॅथ्स इज अ मॅजिक, मॅजिक इज अ मॅथ्स. गणित हा चमत्कार आहे आणि चमत्कार हेच गणित आहे. कारण गणितामध्ये सूत्र कळलं तर उत्तर मिळतं, सूत्र नाही कळलं तर कसलंच गणित असू द्या काय होत नाही, सुटत नाही. आणि गणितामध्ये उत्तराला महत्व नाही, गणितात कशाला महत्व आहे? सूत्राला. सूत्राला महत्व आहे, पायरीला महत्व आहे. कोणत्या सूत्रानं कोणत्या पायरीनं गणित सुटलंय हे इम्पॉर्टंट आहे, हे अति महत्वाचं आहे. मॅथ्स इज अ मॅजिक आणि मॅजिक इज अ मॅथ्स. गणित हा जसा चमत्कार आहे तसं बाबांनी दिलेलं नाम हा सुद्धा तुमच्याकडचा चमत्कार आहे. हे आता काही लोक म्हणतात आता आमच्या समोर होती, आता आता आमच्या समोर होती आणि लगे बोलायला लागली. ही कशाची ताकद आहे? नाम तुझे नारायणा थोडी पाषाणाला पाना फोडण्याची ताकद जर नामात असेल तर या. आणि रात्री बाबा बोलले, आमच्या जुन्नर तालुक्यात जर तुम्ही आला तर रेडा बोलला. कोण बोलला? रेडा. तिथे जर आला तर तुम्ही आळ्याला, गावाचं नाव काय आहे? आळे. आळ आळ अजून सोपं करू का तुमच्या भाषेत? माऊली ज्ञानोबा यांना त्यांच्या सद्गुरूला भेटायला म्हणजे पुण्यापासून जर त्यांना नाशकाला यायचं असेल, काय म्हणतो त्यांना ठेवा, कुठून?
पुण्यापासून जर नाशकाला यायचं असेल तर आळ्यातून यावं लागत. कुठून यावं लागत? आळ्यात. आता कोणतं आळ ते ध्यानात घ्या. आणि ती आळ जोपर्यंत आपण आपल्या जीवनाला घालत नाही, पथ्यनाम विठोबाचे ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने आणि कोणतीच पथ्य नाही सांभाळता आली तरी चालेल, फक्त एकच पथ्य सांभाळा, सगळ्यांवर प्रेम करा. मॅथ्स इज अ मॅजिक, मॅजिक इज अ मॅथ्स. नाम हा चमत्कार आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात तैसे तोंडी ब्रह्मनाम. बोला, मला मदत करा, ओवी आठवत नाही. तैसे तोंडी ब्रह्मनाम, हाती ते सात्विक कर्म, पण विनियोगावी विनियोग नसेल तर ते विफळ जाणार आहे. आपल्याला मिळाले, अनुग्रह मिळाला, प्रबोध मिळाला म्हणजे आपण देव झालो असं म्हणता येणार नाही. त्याच्यासाठी स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणं गरजेचं आहे. नुसतं नागपुड्यावर वर्णन फुसफुस करणं म्हणजे पण संप्रदाय नाही. वाक्य अंडरलाईन करून ठेवा. शंका असेल तर कीर्तन झाल्यावर भेटा. संत केरोबा बंडोबाबांची वाक्य होती, हातात असा सोटा असायचा, ते म्हणायचे नुसते नागपुड्या ओढू नको, ध्यानाला बस. कशाला बस? आता ध्यान म्हणजे नेमकी काय? कुणी कोणाचं करायचं? बोला. आता सुद्धा मंदिराच्या खाली काय आहे? काय आहे? ध्यान म्हणजे काय हो? या सगळ्यांची उकल होणं गरजेचं आहे. तुम्हाला जगाच्या बाजारात जर ताकदीने बाहेर पडायचं असेल ना, आपल्याकडे आपण लय बोलू शकतो, पण बाहेरच्या मार्केटमध्ये बोलायचं असेल तर मग तुमचा स्टडीज पाहिजे, मग तुमचा अभ्यास पाहिजे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी सांगतात अभ्यासावरी गहन पार्थतया नाव ज्ञान, आणि ज्ञानाहून विशेष ध्यान. सांगितलं. लोक म्हणतात काय महाराजांचा अभ्यास आहे, काय पेटवायचं आहे का? अभ्यासापेक्षा गहन आहे ज्ञान, आणि ज्ञानापेक्षा विशेष काय सांगितलंय? ध्यान. किती मंडळी ध्यान करतात? बरं चला अजून बोलू का? किती मंडळी ध्यानावर आहे, किती मंडळी ध्यानात आहे? आणि हे जर समजायचं असेल तर संप्रदायाची व्यापकता समजून घेणं हे प्रत्येक साधकाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणून आजच्या सेवेच्या माध्यमातून आता मी प्रास्ताविकामध्ये जर बोलत बसलो तर काला दूर राहिला. कारण आता मला सेवा कशाची आहे? पण गंमत अशी आहे, काल्याचं कीर्तन सगळ्यांना माहित असत. कालचा बाबा कोणता अभंग घेणार आहे तुम्हाला माहित नव्हतं, पण आजचा बाबा तुम्हाला माहिती आहे कोणता अभंग घेणार आहे. गायक लोकांना सुद्धा माहिती आहे कोणता अभंग घेणार आहे काल्याचा, म्हणजे ऐकणाऱ्याला बी माहिती आहे बाबा काय सांगणार आहे. गायक लोक आहेत त्यांनाही माहिती आहे काय गायचंय, आणि सांगणारा म्हणजे आजचं कीर्तन काही सांगायचं आणि काही ऐकायचं असं नाहीये. आजचं कीर्तन प्रसादाचं आहे. विढाला विढाल. 3.5 दिवस ज्यांनी हजेरी पटाव काम केलंय त्याला आज काय मिळणार आहे? पगार मिळणार आहे, प्रसाद मिळणार. रजगुणी, तमोगुणी, सत्वगुणी. सत्वगुणी लोकांना कीर्तन ऑलरेडीच आवडतं, त्यामुळे त्यांना बरं वाटतं अजूनही चालू राहिलं तर बरोबर. त्यानंतर रजगुणी जी लोक असतात त्यांना वाटतं चला कीर्तन झाल्यावर कशाचा प्रसाद भेटणार आहे? काल्याचा. त्यांनाही बरं वाटतं. आणि तमोगुणी लोकांना सुद्धा बरं वाटतं का बरं होईल आता काल्याचं कीर्तन झालं का यांची कटकट बंद होईल. काय होईल? हे तमोगुणी लोकांच्या डोक्यात असतं. म्हणजे इथं येणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात काल्याची सेवा आहे, काल्याला काय सांगणार आहे. म्हणून प्रास्ताविकामध्ये बोलत असताना आजचं कीर्तन, आजची सेवा, आजचं मूल्य नवे नवे, आजचा विचार हा प्रसादाचा विचार आहे. विढाला विढाला. 3.5 दिवस ज्या महात्म्यानं, कारण आपल्या वारकरी संप्रदायाचा विचार, भागवत धर्माचा विचार असा आहे, 3.5 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 1.5 दिवसाचा कार्यक्रम असू द्या, 5 दिवसाचा असू द्या, 8 दिवसाचा असू द्या, महिनाभराचा असू द्या, नाही तर वर्षभराचा असू द्या, सगळ्या सप्ताहाची सांगता कोणत्या कीर्तनाने केली जाते? काल्याच्या कीर्तनाने. बर, आता मला थोडस सांगा, काला म्हणजे शेवट का काला म्हणजे सुरुवात? थोडस आज टेन्शन, त्याला काही पर्याय नाही. आज थोडस तुम्हाला बोलावं लागणार, मी थोडस तुम्हाला बोलतं करणार. काला म्हणजे सुरुवात आहे का काला म्हणजे शेवट आहे? बोला. कारण काल्याचं कीर्तन अर्धच राहत. काय राहत? दुपारपर्यंत. आता काला झाला, हाला काला संपला, तुम्ही इथून काय करायचंय? आता निघायचं. मग काला ही सुरुवात आहे का काला हा शेवट आहे?
बोला. आपल्याकडे ग्रंथ ज्यावेळेस संपतो त्यावेळेस तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? समाप्ती म्हणतात. समाप्तीच्या दिवशी परत पहिल्या अध्यायाच्या किती ओव्या वाचायच्या? 5. किती ओव्या आहे का तुमच्याकडे अशी प्रथा? हा म्हणा नाही तर नाही म्हणा ना. आहे का? समाप्तीच्या दिवशी परत पहिल्या अध्यायाच्या किती ओव्या वाचायच्या? का बरं? सुरुवात. आता हा काला सुद्धा ही पुढच्या वर्षीची काय आहे? सुरुवात आहे. मला सांगा, आंबा पिकला म्हणजे संपला का सुरुवात झाली? हा? आंबा पिकला, फळ पिकलं, फळ पिकलं म्हणजे उलट फळाची आता काय झाली? ती कोय बाहेर पडली तर ती कुठेतरी रुजणार आहे आणि रुजल्यातनं रोप तयार होणार आहे आणि रोपाचं परत झाड आणि झाडाचे परत फळ आणि फळं तयार झाल्याच्या नंतर मग खरी व्यापकता आहे. असू द्या भाऊ, 2-4 दिवस झाले ऍसिडिटी जास्त होते. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचंय ते? भाऊला वाटलं गरम होतं का काय बाबांना, पण नामदेव भाऊंचं प्रेम होतं त्यामुळे इथे येणं गरजेचंच होतं. ते डॉक्टर म्हणले होते 4-5-6 दिवस, 8-10 दिवस, 15 दिवस तुम्ही जरा बोलू नका, जास्त ऍसिडिटी, पण तुमच्या प्रेमाखातर इथे येणं गरजेचं आहे. ही प्रसादाची सेवा आहे, हे काल्याचं कीर्तन आहे. मग कोणता प्रसाद आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करायचा आहे, कोणती सेवा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करायची, हे जर बारकाईने लक्षात घेतलं असेल तर काला ही सुरुवात नाही, काला हा शेवट नाही, तर काला ही काय आहे? सुरुवात. कुणी कुणी केला काला? कोण कोण काल्याचे अधिकारी आहे? काल्याचे प्रकार किती? हे सगळं जर आपण विवेचनात समजून घेतलं तर मग आपल्या बरोबर लक्षात येईल का साधू संतांनी जो काला शिकवला तो काला आपल्याला अनुभवता येतो. काल्याचे किती प्रकार? 3. किती? थोडस बोल. हरिनामाचा 2, जीव शिवाचा काला आणि 3 दही लाहीचा. हे काल्याचे किती प्रकार आहेत? 3. आपल्याला कोणत्या प्रकाराची गरज आहे? थोडस कमी करा. कोणत्या प्रकाराची? 3 काले सांगितले मी तुम्हाला. जीव शिवाचा काला, हरिनामाचा खिचडी काला आणि 3 दही लाईचा काला. हा तुमच्या आमच्या समोर जो आत्ता काला आहे हा कशाचा आहे? दही लाई. आणि आपल्याला कशाचा काला करायचा आहे? जीव शिव ऐक्य करायचं. आणि तो काला, कारण हे फक्त प्रतीक आहे आपल्या डोक्यात. आता हे मडकं 2 वेळा आपल्या पुढे असतं. किती वेळा आहे का तुमच्या ध्यानात? किती वेळा पुढे असतं? आमच्या भागात 2 वेळा असतं. एकदा काल्याच्या कीर्तनात आणि एकदा नदीवर निघाल्यानंतर 2 वेळा पुढे असतं. फक्त गंमत आहे, हे मडकं इथं आता सजवलंय, पेंट केलंय, हार घातलाय, त्याला सजवलंय, नटवलंय आणि ते मडकं मात्र काय असतं? रिकामच असतं, काय नसतं त्याच्यात. फक्त काय असतो? नाही, धूर. काय असतो? फक्त धूर. बरीच मडकी अशी आहे, बरीच मडकी का त्या मडक्यांमध्ये फक्त काय आहे? धूर आहे. आणि तो धूर बाजूला जावा असं वाटत असेल तर या मडक्यामध्ये आपण काहीतरी भरून घेतलं पाहिजे. हे मडकं बाबाला तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगतंय का मी जसं स्वतःत काहीतरी भरून घेतलं त्याच्यामुळे मला इथं नटवलंय, त्याच्यामुळे मला इथं सजवलंय, तसं आपल्यात सुद्धा सद्गुरूच्या माध्यमातून काहीतरी प्राप्त करा. हा जो काला आहे, हा महाप्रसाद आहे, या प्रतीकातनं आपल्याला प्रतीक होतोय आपल्याला जीव शिवाचा ऐक्य करायचं. आणि ते जीव शिवाचा ऐक्य व्हावं असं वाटत असेल आजच्या कीर्तनाच्या माध्यमातून जीवानं नेमकी काय करावं? जीव जन्माला आल्याच्या नंतर, या मृत्यूलोकावर आल्याच्या नंतर त्या जीवाचा स्वाभिमान काय असला पाहिजे, त्या जीवाचा सुधर्म काय असला पाहिजे. आता मला तुमच्या गावाचं नावाचंच विशेष वाटतं. काय नाव आहे? उंबरकोण. शेवटचा शब्द काय आहे? कोण. मृत्यूलोकावर आम्ही उतरलोय. काय झालंय? उतरलोय. पण खरंच आमचं बरं झालंय का? आमचं बरं होईल का?
आणि बरं व्हायचं असेल तर आपण स्वतःलाच प्रश्न केला पाहिजे, मी कोण आहे मी हा कोण करावा म्हणे ज्ञानेश्वर. किंवा कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा. मी कोण आहे, मी ते कशासाठी आलोय याचा विचार ज्याच्या डोक्यात आहे त्याचं नाव काल आहे. बर, काल्याच्या कीर्तनामध्ये आज मी मगाशी सांगितलं, काही सांगायचं आणि काही ऐकायची सेवा आजची नाही. आजची सेवा काय आहे, फक्त आपण आपल्या आयुष्यामध्ये, आपण आपल्या जीवनामध्ये नेमकी काय ऐकायचं, काय करायचं हे आपण ठरवलं पाहिजे. आणि ऐकणं, लोक ऐकतात पण ऐकत नाही. मी काय म्हणतोय, लोक ऐकतात पण ऐकत नाही. आणि खऱ्या अर्थानं तसं ऐकावं असं वाटत असेल, तसं ऐकणं आपल्या वाट्याला यावं असं वाटत असेल तर मग सद्गुरूंनी दिलेल्या नामाचं चिंतन, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचं चिंतन आणि त्या चिंतनावर असणं, त्या अधिष्ठानावर असणं ही काळाची गरज आहे. विढाला